हाय नमस्ते, मी पूजा सराफ. राजकीय मराठीच्या हॅशटॅग लव्ह स्टोरी या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आतापर्यंतच्या प्रत्येक एपिसोडला खूप तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय आणि प्रत्येक वेळी कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमच्या लाडक्या आणि आवडत्या कलाकाराचं नावही सजेस्ट केलं. आणि म्हणूनच ऑन पब्लिक डिमांड आज मी तुमच्या लाडक्या एका अभिनेत्याला आणि त्याच्या बायकोला या सेगमेंटमध्ये घेऊन आलीये, ज्यांचं नाव आहे समीर परांजपे आणि अनुजा. त्या दोघांची कॉलेज पासूनची मैत्री आहे. कॉलेज टू आता लग्नापर्यंत आणि लग्नानंतरचा त्यांचा संसार या सगळ्याविषयी, या सगळ्या पूर्ण अनुभवाविषयी मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. जसं मी तुमच्याशी बोलली होती की माझ्या सेगमेंटचं नाव आहे हॅशटॅग लव्ह स्टोरी. सो मला तुमच्या दोघांचे लव्ह स्टोरी विषयी आज जाणून घ्यायचंय. दोघ जण कुठे भेटलात, कसं तुमचं दोघांचं रिलेशनशिप चालू झालं आणि लग्नापर्यंत कसं आलं, सांगा. आम्ही दोघं बॅचमेट होतो. आम्ही एका कॉलेजला भेटलो, इंजिनिअरिंग कॉलेजला, पुणे विद्यार्थीगृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आम्ही दोघंही शिकायला होतो आणि बॅचमेट होतो. सो तेव्हाच पहिल्यांदा भेटलो होतो आणि मग आमचा ग्रुप होता. आम्ही मित्र, आमचं फ्रेंड सर्कल सगळं एक होतं, ग्रुप होता. आणि मग हळूहळू मैत्री मी तसं बघायला गेलं तर ऑनेस्टली सांगायचं तर माझी विकेट पहिल्याच दिवशी गेली होती. पण ते सगळं पार पाडेपर्यंत बरेच वर्ष गेली. मी 2 वर्ष वगैरे तिने काही फारसा भाव दिला नाही. पण आम्ही एकाच ग्रुपमध्ये होतो, त्यामुळे आमची मैत्री चांगली होती. आम्ही हँगआउट करायचो, आम्ही सगळे मित्र ग्रुपने. मग कधी ट्रेकला जायचो, कधी आउटिंगसाठी, असं आम्ही बरंच फिरायचो पुण्यामध्ये. सो मग हळूहळू मैत्री आणि मैत्रीनंतर मग एक विशेष रिलेशन आपण म्हणूया, किंवा ते सगळं जुळत गेलं आणि फायनली लग्नापर्यंत. म्हणजे असं होतं ना की आपण आधी प्रेमात पडतो, मग पण त्या व्यक्तीला विचारतो आणि नंतर लग्नाची मागणी घालतो. पण आय थिंक आमच्या याच्यामध्ये जरा वेगळंच झालं होतं, कारण मी तिला तेव्हाच मी तिला विचारतानाच मी तिला लग्नासाठी विचारलं होतं, तुला आवडेल का माझ्याबरोबर राहायला, तू लग्न करशील का माझ्याशी. सो असं आहे. आणि त्यानंतर आज आम्ही आय थिंक लग्नाला आपल्या 4 वर्ष झाली आहेत. सो हे तर होतं तुझ्या साईडने, पण मला अनुजाच्या साईडने सुद्धा ऐकायचंय. तिच्या साईडने कसं होतं, किती आवडत होतं तेव्हा समीर, कसं होतं? मी खरं सांगायचं तर मी नोटीस त्याला केलं होतं पहिल्या दिवशी, पण असं त्यांनी जसं सांगितलं आमचा ग्रुप एकच होता, म्हणजे फ्रेंड सर्कल एकच होतं, त्यामुळे ओळख चांगली झाली होती. आणि खरं मला आवडायला लागलं असं सांगेन तर त्याचं एक नाटक होतं आणि त्यांनी खूप काय काय करून पासेस माझ्यासाठी त्यांनी मिळवला होता. आणि की म्हणजे फॅमिलीसाठी पासेस असतात वगैरे, त्यातनं एक मला दिला त्याने. आणि तेव्हा मी गेले होते ते नाटक बघायला आणि तेव्हा फर्स्ट टाइम मी त्याला गाताना बघितलं, तर ते मला खूप जास्त असं आवडलं होतं त्याचं गाणं. मला ते गाणंही आठवतं अजूनही. तर तेव्हा असं नोटीस झालं की अरे हा म्हणजे मस्करी करतो, अशा मित्रांमध्ये असं मजा मस्ती खूप करतो, पण गातो हा खूपच छान गातो, असं ते मला खूप नोटीस झालं आणि आवडला मला तेव्हा तो. ते त्यालाही माहिती नसेल मे बी की कधी नेमकं हे झालं. मग कोणी कोणाला अप्रोच केलं आणि कसं सुरू झालं, एक रिलेशनशिप कशी चालू झाली तुमची आणि कधीपासून? अप्रोच कसं झालं याची फार काय म्हणतो आपण की फारच माझे कष्ट आहे, स्ट्रगल आहे माझं त्या सगळ्या बाबतीत. सो मी मगाशी म्हटलं तसं माझी विकेट गेलेली होतीच. मग हळूहळू ओळख, आपण मग मैत्री, आम्ही म्हटलं तसं ते सुरू झालं होतं. अप्रोच ऑब्व्हियसली मी केलेलं होतं, पण त्याच्यानंतर साधारण 1-2 वर्ष वगैरे ती मला अजिबात हो म्हणालेली नव्हती, किंवा 2 वर्ष सिरियसली. आणि तरी सुद्धा आपलं चाललंच होतं, मी पिचवर टिकून होतो. आणि मित्रमंडळी मला मदत करायला खूप होती, कारण आमचं मित्र सर्कल एक असल्यामुळे. पण मला आठवतंय की खूप म्हणजे व्यवस्थित आम्ही चांगले मित्र तर होतोच. आम्ही वी यूज टू शेअर थिंग्स, वी यूज टू बऱ्याच गोष्टी आम्ही शेअर करायचो एकमेकांना. कुठल्याही बाबतीत सल्ला असो किंवा काही गोष्टी आम्ही खूप ओपनली छान पद्धतीने सांगू शकायचो, एवढे घट्ट मित्र आम्ही नक्कीच होतो. पण ते अजून माझ्या साईडने फुल वन वे ट्रॅफिक, काय म्हणतो पण वन वे फुल सुसाट होता हायवे म्हणजे, आणि हिच्या साईडने ते तसं काही अजून क्लिअर होत नव्हतं, कळत नव्हतं. पण मला आठवतंय की मी गणपतीची सुट्टी होती म्हणून मी माझ्या गावी गेलो होतो, माझं नेटिव्ह प्लेस बार्शी, आणि मी पुण्याला शिकायला होतो हॉस्टेलला, आणि ती पुण्यातच राहायची.
तर मी घरी गेलो होतो आणि त्या दरम्यान आम्ही बऱ्याच गोष्टी बोलत असताना मला असं जाणवलं की अरे हे काहीतरी आपल्याला ग्रीन सिग्नल मिळतोय समोरून. आणि असं झालं की आता फोनवर आणि मी बार्शीमध्ये, ही पुण्यामध्ये होती, मग तिथून मी आता बोलणार कसं किंवा प्रपोज करायचं तर आपण फिजिकली समोर पाहिजे. पण म्हणलं हे काय अवघड दिसतंय. आणि 2 वर्षाच्या स्ट्रगल नंतर आता अजिबात पेशन्स नव्हता की म्हणलं आपण अजून 5 दिवस वाट बघूया, गणपती झाले की आपण पुण्याला जाऊ आणि मग प्रपोज करूया. तेवढ्यात जर विचार बदलला तर काय, ही भीती होती ऑनेस्टली. तो मी म्हटलं की आता जाऊ दे, काय वाटायचं ते वाटू दे, पण आपण फोनवरच तिला विचारूया. आणि मी ते विचारलं आणि त्यावेळेला मला समोरूनही थोडासा ग्रीन सिग्नल आला. मग म्हटलं आपण पुण्याला जाऊ, त्यावेळेला परत भेटूच या, पण आता आपण पक्क करून ठेवूया. त्यामुळे मला त्यांनी एक सांगायला आवडेल की आय लाईक यू, आय लव्ह यू असं काही नाही. त्याने डिरेक्टली की लग्नासाठीच विचारलं त्याने मला, असं नाही की मला आवड काय की लग्न करशील का. मला ते फार गोड वाटलं तेव्हा की असं होत नाही जनरली. तेव्हा फारच लहान होतो असं म्हणायला हरकत नाही. 2 वर्ष एवढी का घेतलीस, म्हणजे त्याच्यामागे काही कारण होतं, काही विचार वेगळा होता, काय होतं? कारण काहीच नव्हतं. मला असं एकदम टिपिकल माझे विचार असे होते की नाही आपल्याला अरेंज मॅरेज करायचंय, आपण असं आई बाबा सांगतील ते करू. आणि सातच्या घरात कॅटेगरी होती. त्यामुळे त्यामुळे कम्प्लीट म्हणजे इतकं सांगतो ना की ते खूप अवघड होतं आमचं या सगळ्या बाबतीत. पण तरी सुद्धा आम्ही मॅनेज करायचो, म्हणजे मी मागे लागून म्हणा किंवा असं काहीतरी ते व्हायचं. पण येस, त्यामुळे मला गणपती हा विशेष आवडतो, माझा आवडता फेवरेट देव आहे. आणि गणेश उत्सव तर त्याहून आवडत आहे, कारण त्या दरम्यान खुश होतो मी सगळ्या बाबतीत. हो मस्तच. पण मग पुण्याला आल्यानंतर जेव्हा ऑफिशियल झालं, हो म्हणाली असेल, ऑफिशियली तुमचं रिलेशनशिप स्टार्ट झालं, त्याच्यानंतर मग दिवस कसे जात होते आणि कुठे फिरायला जायचा, कसं होते ते दिवस? त्यानंतर दिवस सुपर्ब जायचे, म्हणजे कॉलेजमध्ये कमी जायचे. म्हणजे जेव्हा कधी मग कॉलेज कमी झालं थोडस, आणि बाकी आम्ही फिरायला पुण्यामध्ये हँगआउट प्लेसेस खूप आहेत, आणि त्यातही आपण पटकन पोहोचू शकू अशा हाफ अन आवरच्या पेरिफेरीमध्ये अनेक गोष्टी तुम्ही जाऊ शकता. सो फिरायला खूप ठिकाणी जायचो. FC रोड होता, गुडलक, आणि हे सगळे आमचे अड्डेच होते जिथे आम्ही कायम पडीक असायचो, मित्र पण आणि नंतर आम्ही सुद्धा. आणि मग हळूहळू बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो. असंच संध्याकाळी जायचो. पण मी म्हटलं तसं ही 7च्या घरात कॅटेगरी असल्यामुळे आम्हाला वेळ फार कमी मिळायचा. त्यामुळे मग ते आयदर कॉलेजच्या ह्याच्यामध्ये बंक करून जावं लागणे, याशिवाय पर्याय नसायचा. कारण कॉलेजची वेळ संपली की त्याच्यानंतर त्या 7-7:30 पर्यंत घरी पोहोचलंच पाहिजे, असं असल्यामुळे मग ते कॉलेज बुडवावं लागायचं, असं काहीच होतं. मग घरी कधी सांगितलं आणि घरच्यांनी कसं सपोर्ट केला? मला आठवतंय ही बेंगलोरला, ही IT कंपनीमध्ये प्लेस झाली होती, इन्फोसिस मध्ये होती आणि बेंगलोरला होती काही वर्ष. तिचं पोस्टिंग बेंगलोरला मिळालेलं होतं. सो काही वर्ष ती बेंगलोरला होती आणि बेंगलोरहून तिला आय थिंक तिथून पुण्यामध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर तिच्या घरी विचारायला सुरुवात झाली होती की काय आता पुढे आपण कसं, म्हणजे तुझ्या लग्नाचं किंवा काय. सो तेव्हा तिने सांगितलं. बरं, त्या वेळेचा सुद्धा माझा किस्सा आहे. मी एका मित्राच्या रूमवर गेलेलो होतो नाईट आउट साठी, आणि आमचं मस्त मजा चालली होती. छान आम्ही गप्पा मारत होतो, फिल्म्स बघितल्या आणि असं तसं सगळं चाललं होतं. आणि हिचा मला अचानक फोन आला रात्री 11 वाजता की हॅलो ऐक ना, उद्या जरा घरी बोलवलंय तुला बाबांनी. म्हणलं काय, का? माझं असं की का? तर ती म्हणाली अरे नाही, मी जरासं त्यांनी विचारलं, मी सांगितलं. म्हणलं काय? अरे म्हणलं मला काहीतरी तरी आयडिया द्यायची की असं काहीतरी विचारतायत वगैरे, हे काय म्हणजे उद्या आता मी कसं येऊ? अरे काही नाही, तू नको टेन्शन घेऊ, तुला जेवायला बोलवलंय घरी. तर माझं असं झालं की आता काय करू, म्हणजे काय सांगितलंय काय, काहीच माहिती नाही. आणि ही मला फक्त सांगते अरे टेन्शन नको घेऊ, तू ये. आणि मी मित्राच्या इथे, ते मला माहिती नव्हतं, कारण म्हटलं अरे आपण जाणार. बरं, त्यामध्ये माझं असं होतं की माझं फार काही ग्रेट हे चाललेलं नव्हतं. म्हणजे त्या दरम्यान मी एक छोटीशी सिरियल करत होतो, त्याच्यामध्ये माझं अगदीच कमी काम होतं, कमी म्हणण्यापेक्षा अगदी छोटासा रोल होता आणि असं तसं. आणि मी पुण्याला गेलो होतो, मुंबईहून पुण्याला गेलो होतो, मग मित्राकडे हे करत होतो. सो त्याच्याकडे टाइमपास चालला होता. आणि त्या ह्याच्यामध्ये जे काही माझी रात्र शॉक मध्ये गेली की म्हणलं यायला आता आपण उद्या काय करूया, मग उद्या काय, हे काय ते का. मग मित्रांची मदत
की मग एक काम कर, आपण पहिल्यांदा म्हणजे इथपर्यंत होतं की एक चांगलं जेस्चर म्हणून आपण कोणाच्याही घरी जातो पहिल्यांदा किंवा काय तर काहीतरी स्वीट घेऊन जातो किंवा काय. त्याच्यावरही बरेच माझे परसेप्शन्स आणि मित्र मला सल्ले देते. मी म्हटलं की अरे काहीतरी तर उद्या, मग ठीक आहे मी असं करतो, हे घालून जातो. कपडे डिसाईड करण्यापासून सगळं सुरू होतं की मी हे कपडे घालून जाईन, मग उद्या काहीतरी हे स्वीट घेऊन जाऊ का. पण त्याच्यावर माझं परसेप्शन असं होतं की म्हटलं अरे आम्ही भेटायला चाललोय, त्यांनी अजून होकार नाही दिलाय, मी स्वीट घेऊन गेलो म्हणजे नंतर ते म्हणतील की अरे काय तुला काय होकार समजलंस की काय, मग नेऊ का नको इथपासून सुरुवात. एवढ्या कन्फ्युजन मध्ये ती अख्खी रात्र माझी तशीच गेली. आणि फायनली मग उठून मी आपलं आवरून बिरून घाबरतच मी गेलो त्यांच्या घरी आणि थोडंसं बोलणं झालं. मी काही गोष्टी खूप क्लिअरली व्यवस्थित सांगितलं की अबाउट मी, माझं हे जे काही आहे इंजिनिअरिंग सोडून हे करण्याबाबतचं सगळं मत आणि काय काय. आणि त्यांच्याकडनं तेवढं काही मला फ्रिक्शन जाणवलं नाही की तेवढं काही असेल तसं. माझ्या घरी थोडीशी आयडिया होती, फक्त माझ्या तोंडून त्यांना ऐकायचं होतं एवढंच ते राहिलेलं होतं. बाकी माझ्या भावाने सगळे भांडाफोड झालेली होती त्याचे ऑलरेडी घरी करून. त्यामुळे माझ्या घरी थोडीशी आयडिया होती, पण तेव्हा आम्ही ऑफिशियली घरी सांगितलं. सो तुम्ही जेव्हा डेट करायला सुरुवात केली, रिलेशनशिप मध्ये आलात, तेव्हा तुमच्या दोघांना एकमेकांमधली अशी कोणती गोष्ट आवडली सगळ्यात जास्त, की फ्रेंड म्हणून ती कदाचित माहिती नसेल किंवा दिसली नसेल तेव्हा, पण एकत्र आल्यानंतर ती कळली, अशी कोणती गोष्ट होती दोघांसाठी पण? दोघांचं मला वाटतं ना की आमचे स्वभाव थोडे सिमिलर आहेत. म्हणजे आम्ही असं टेन्शन स्ट्रेस घेऊन काही गोष्टी करणार का काय असं काही नाही. म्हणजे गोल्स थोडे सिमिलर आहेत, विचार सिमिलर आहेत. म्हणजे थोडं असं झालं की मटेरियलिस्टिक गोष्टी फार आम्हाला अपील होत नाही किंवा कॅल्क्युलेटिव्ह होत नाही, की म्हणजे की आधी आपलं हे असेल तर मग आपण पुढे जाऊया का, किंवा आपण हे आधी करूया मग आपण असं करूया वगैरे. हे कॅल्क्युलेटिव्ह आणि थोडस काय माहिती, पण ते मलाही नाही आणि तिलाही नाही. त्यामुळे ते थोडे आम्ही जास्त पटकन हे झालो. म्हणजे ते असं झालं की अरे हे तर आपल्याला अगदीच काय म्हणतो की सिमिलर हे आहे, असं ते झालं. आणि त्या ह्याच्यानंतर मी म्हटलं तसं की अनेक प्रसंग येतात आणि हे मी ज्या फील्डमध्ये करायचं असं म्हणत होतो इंजिनिअरिंग नंतर सुद्धा, त्याच्यानंतरही बराच केओस होता माझ्या सुद्धा घरी. कारण साधं सरळ असतं की आता तुझं ग्रॅज्युएशन झालंय, व्यवस्थित ग्रॅज्युएशन केलंस तर आता तू व्यवस्थित जॉब कर आणि सगळ्या गोष्टी होत्या. त्यामध्ये सुद्धा असं काहीतरी संधी मिळाली नाही असं नाही, पण त्याच्यानंतरही त्या संधीचं काहीतरी कन्सिस्टंट कामामध्ये रूपांतर होणं किंवा की हा बाबा हा काहीतरी बाबा इथे टिकू शकतो असा मलाही आणि त्यांनाही अंदाज येणं किंवा एक कॉन्फिडन्स येणं, यासाठी खूप थोडेसे ते मधले काही पिरियड्स खूप होते. म्हणजे थोडासा केओस होता सगळ्याच ठिकाणी. बट असं म्हणायला हरकत नाही की ही खूप शांत आणि पेशंट होती त्या बाबतीत. आणि ती मला एवढंच म्हणायची, म्हणजे खूप व्हायचं घरात कधी कधी आई बाबांशी जाम झालेलं असायचं हे, मग त्यामध्ये आम्ही त्या सगळ्या दरम्यान मध्ये भेटायचो मग तिला मी, आणि तिचं होतं की अरे मला माहितीये तू करणार आहेस. आणि या एका वाक्याने इतकं गोष्टी बदलायच्या की मग असं व्हायचं की नाही आता तर करायलाच पाहिजे, जर ही एवढं म्हणते तर आपण तर करायला पाहिजे. सो असं खूप गोष्टी होत्या ज्या वेळेला मी पॅनिक असताना ती खूप मला वाटतं सपोर्टिव्ह होती, आणि ती आज तागायत ती आहे. त्यामुळे येस, त्या काही गोष्टी होत्या. सो आता तुमच्या लग्नात 3 वर्ष झाली आहेत, राईट? 4 वर्ष झाली. कसा सगळा हा प्रवास होता तुमच्यासाठी लग्नानंतरचा? लग्नानंतरचा खूप मस्त होता. म्हणजे तू म्हणालीस ना की मित्र असताना वेगळं असतं, मित्रानंतर तुम्ही प्रेमात पडल्यावर काही क्वालिटीज दिसतात किंवा काही दुर्गुणही दिसायला लागतात. लग्न झाल्यानंतरची मजाच तुमची म्हणजे काय डेंजरच होतं सगळं. कारण लग्न झालं, मी हॉस्टेलला राहिलो, मी जवळपास 10-1 वर्ष बाहेरच राहिलो. मी 10वी नंतर जसं माझं गाव सोडलं तसं मी पुण्यात वाढलोय, मी हॉस्टेलला राहिलोय, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आणि वेगवेगळ्या मस्त मी एन्जॉय केलं ते खूप लाईफ. त्यामुळे मला ना प्रत्येक गोष्टीची किंमत आहे. अगदी साबणाच्या छोट्या ती वडी पार अशी होऊन झिजेपर्यंत ते वापरण्याची सवय आहे. आणि इतक्या छोट्या गोष्टींवरून आम्ही सुरुवातीला भांडायचो ना की म्हणजे काय विचारायची सोय नाही. एका पॉइंटला वाटलं की अरे पण काय म्हणजे थोडा वेळ घ्यायला पाहिजे होता का लग्नाला, त्यापर्यंत मी वेळ सारखे. त्याची कारण हीच असायची, छोटी छोटी. मग मी गेलो आणि बघितलं की अरे साबण मी एवढा टाकला आणि तो टाकून दिला आणि लगेच दुसरा, तर हा का टाकला. तर मग त्याच्यावरती की अरे तो होता ठीक आहे ना, तो वापरता येईल नंतर. अरे पण ह्याच्यामध्ये माझी 8 दिवस आंघोळ होते माहितीये का तुला.
इतक्या बेसिक याच्यात, कारण हॉस्टेलची सवय असल्यामुळे ते मला म्हणजे कशावरूनही भांडायचं सुरुवातीला. पण ते टॉम अँड जेरी सिरियस काय असं नाही, मग त्यातही गंमत होती. तेव्हा नाही आली गंमत तेव्हा नाही आली. पण आता असं वाटतं की अरे म्हणजे आपण वेळेसाठी कशावरही भांडायचो. पण अगेन त्यावेळेला सुद्धा हिचा अप्रोच खूप हे होता. आणि मला सांगायला आवडेल की एक गोष्ट हिची जी कायम लक्षात राहील किंवा जी मला मोटिवेट करते कायम काम करायला किंवा कुठलीही गोष्ट करायला याच्यामध्ये, की तिचं पुण्यामध्ये बेंगलोर नंतर ती पुण्याला आली. पुण्याला तिचा सेटल्ड जॉब होता, खूप व्यवस्थित तिचं होतं. तिची सुद्धा तिच्या फील्डमध्ये मास्टरी आहे. आणि त्यामुळे हा असा सेटल्ड जॉब सोडून जेव्हा कळलं की माझं काम मुंबईत असणार आहे, सो मला तर मुंबईत राहावं लागणार काही करून, सो त्यानंतरही तिने कुठलाही विचार न करता ती म्हणाली की ठीक आहे, आपल्याला असं असं करायचं नाही, इट्स ओके, आय विल फाइंड अ न्यू जॉब. आणि तिने तो नवीन मुंबईमध्ये ती माझ्यासाठी फक्त शिफ्ट झाली, म्हणजे काही कारण नव्हतं, नाही तर एव्हरीथिंग वॉज सेट. सो ते मला खूप म्हणजे अपीलही होतं. आणि काय म्हणतो ना आपण की त्याची मला जाणीव कायम राहील की फक्त माझं काम तिथे आहे म्हणून ती मुंबईला शिफ्ट झाली, तिने नवीन जॉब शोधला, ती नवीन ठिकाणी जॉईन झाली. इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण कुठल्याही माणसाला आज आता जरी मला कोणीतरी सांगितलं की अरे हे आहे आणि तू आता कुठेतरी हे दुसरं कर, तर ते कितपत आपल्याला सोडवेल माहिती नाही, कारण आपण त्यासाठी खूप पळालेलो असतो, खूप कष्ट केलेले असतात. सो ते सेट सोडून एखाद्या माणसासाठी जाणं आणि हे खूप मॅटर करतं. सो हे माझ्यासाठी स्पेशल आहे आणि त्याची जाणीव मला कायम आहे. ते त्याला खूप जास्त असं वाटतं, पण त्यावेळी माझ्या मनात एकच होतं की लग्न करतोय आपण आणि त्याच्या सोबत राहणं इम्पॉर्टंट आहे. मला त्याच्या सोबत राहायचंय, असं नाही की तो मुंबईत करतोय त्याचं काम, मी पुण्यात कंटिन्यू करेन आणि किती वर्ष. तर म्हटलं ह्याचं कन्फर्म मुंबईलाच असणार आहे सगळं, तर ठीक आहे, आपल्याला कधीतरी हा डिसिजन घ्यायचाच आहे. तर त्यावेळी तो विचार होता. आता हा सांगतो तेव्हा वाटतं बापरे काही केलंय का, तेव्हा काही असं इतकं झाला नव्हता माझ्या मनात. 4 वर्ष लग्नाची आणि त्याच्या आधी तुमची फ्रेंडशिप होती कॉलेजमध्ये. सो तुम्ही बरीच वर्ष एकत्र आहात, त्यामुळे आपल्या छोट्या छोट्या सवयी म्हणा, छोटे छोटे वेगवेगळे स्वभाव म्हणा, एकमेकांना नक्की माहिती असतील. तुम्ही दोघांनी मला तुमच्या दोघांमधली एक चांगली सवय आणि एक वाईट सवय सांगा. तू अनुजाची सांग, तू समीरची सांग. मला हिची एक सवय, आता तीच कदाचित हे माझी सवय म्हणून नाही तुला सांगेल, कदाचित वाईट सवय चांगली सवय. माझं काय होतं ना, खूप वेळेला असं होतं की एखादी फिल्म बघून आलोय आणि हे करताना, तर मी ड्राईव्ह करताना सुद्धा काहीतरी त्यातलं बोलत असतो किंवा त्या बडबडत असतो आणि बाजूला कोणीतरी बोलतंय आपल्या, हे एका पॉइंटला मला कळत नाही, माझी तंद्री लागते आणि त्या ह्याच्यामध्ये आपण जातो आणि त्याच्यानंतर खूप वेळाने असं होतं की अरे मी काहीतरी बोलले, आता 10 मिनिट मी बडबडते, तुझं काय 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 झालं, सॉरी, परत सांगतेस का प्लीज, माझं लक्ष नव्हतं. आणि मी लिटरली बाजूला असतो आणि काही नसतं, पण माझी ती तंद्री लागते आणि ही खूप वेळेला लागते. सो मला असं वाटतं की म्हणजे माझं काय म्हणतात त्याला की हिच्यातला वाईट गुण तोच आहे की ती तंद्री टोकते. ती कंटिन्यू करू द्यायला पाहिजे की ती जी लागलेली, ती ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते ना, ती कंटिन्यू करू द्यायला पाहिजे. आणि त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर ते होणारच आहे परत की अरे सॉरी, मी यार काय झालं होतं. आणि माझं खूप वेळेला होतं, कधीही होतं. आणि ते म्हणजे आता बसल्या बसल्या होईल किंवा कधीतरी आपण ड्राईव्ह करत असतो, आणि स्पेशली एखादी फिल्म वगैरे जर बघून आलो आपण, किंवा आम्ही दोघं जेव्हा जायचो शूटमुळे आणि याच्यामुळे आम्हाला रात्रीच बघावं लागायचं, मोस्टली आम्ही लेट नाईट शोज बघायचो. तर त्याच्यानंतर अख्खा रस्ता मोकळा आहे. म्हणजे हे अशी असते एखाद्या कुठल्याही माणसाची काय म्हणतो आपण की असं एक हे असतं की अरे मस्त छान मोकळा रस्ता आहे, आपण छान आरामात जाऊया. तर मी त्याच ह्याच्यामध्ये काहीतरी चालवत असायचो किंवा हे कसं झालं ते कसं झालं, आणि मग ह्या फिल्म मध्ये हे होतं आणि त्या तंद्रीमध्ये मला कळतच नाही, घर आलं आणि पार्किंग आणि बाजूला कोणीतरी बोलतंय. तर मला असं वाटतं की ती टोकायला नाही पाहिजे, ती याची वाईट सवय झाली ना. त्यामुळे असं आहे. आणि तेवढीच आहे वाईट सवय म्हटलं तर. आणि चांगली तर म्हणजे चांगली सवय हीच आहे, कुठलीही गोष्ट घडल्यानंतर किंवा झाल्यानंतर ती पटकन रिॲक्ट होऊन पॅनिक सिच्युएशनला जात नाही. ती त्याच्यावरती अच्छा हे झालंय ना, ठीक आहे ना, हे
झालंय ते काही फार बरं नसेल, पण आता आपण काय करू शकतो त्याच्यावरती डोकेफोड करून काही उपयोग नाही. हे मला तिचं खूप आवडणाऱ्या किंवा अपील होणारा गुण आहे, चांगला गुण आहे असं मला वाटतं. आणि दुसरा चांगला गुण म्हणजे ती कधीही माझं कौतुक करत नाही, त्यामुळे कायम जमिनीवर राहतो असं मला वाटतं. कारण घरातच एवढा मोठा क्रिटिक आहे, त्यामुळे काही घडूच शकत नाही. 1 सेंटीमीटर सुद्धा मी जमिनीच्या वर जाऊ शकत नाही कधी, हे मला माहिती आहे. विच आहे ही गोष्ट मला आवडते. नाही कौतुक म्हणजे असं नाही की फारच म्हणजे छानच झालंय वगैरे असं काही नाही. हा ठीक होतं, म्हणजे बरं होतं, ठीक होतं, असं असे रिप्लाय असतात. फार त्याचं कौतुक नसतं काही. त्यामुळे पण ते मला आवडतं, कारण त्यामुळे असं होतं की थांब आता जर पुढचं आहे तर त्या ह्याला मी काहीतरी बेस्ट देतो की तुझ्या तोंडून असं खूप काहीतरी छान निघेल माझ्यासाठी. सो हा पण गुण मला आवडतो. ओके. आणि तू काय सांगशील अनुजा? म्हटलं तर आवडतं त्याचं सांगायचं म्हटलं तर आवडणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत. मेन म्हणजे त्याचा स्वभाव खरंच खूप छान आहे. आणि आम्ही दोघांचं म्हणशील तर थोडे ओल्ड स्कूल म्हणू शकतेस तू आम्हाला, की असे म्हणजे नाही, त्याला मला माहिती हा असं काही फ्लर्ट वगैरे करायला जाणार नाही कोणाशी, तर त्याला जमणार नाही असं मला ठाम माझं मत आहे. त्यामुळे असं काही टेन्शनचं काम नाही मला ते त्या बाबतीत. ह्याच्यावर पण मला आक्षेप आहे, किंवा काय म्हणतो ना आपण की तू म्हणालीस ना कुठलं खटकतं. हो, ज्या वेळेला कधीतरी असं होतं ना की कॉलेजच्या कुठल्या तरी मुलीचा आपला बॅचमेट किंवा ज्युनियर सिनियर काहीतरी असतं अजूनही, म्हणजे की रिप्लाय कधीतरी मेसेज येतो की अरे आम्ही हे पाहिलं आणि अमुक तो हाय हाव आर यू काय वगैरे वगैरे. तर मी तिला म्हणतो अरे तिचा मेसेज आलाय, मी हिला रिप्लाय करतोय. अरे कर रे तू असं ती मला काय करू म्हणजे हे पण मी सांगायचं तुला फ्लर्ट करायचंय कोणाशी, मी सांगायचं काय रिप्लाय करू. त्यामुळे त्याच्यावरती मला कम्प्लीट असं ते फार गोड वाटतं. आणि मला ऑफकोर्स असा मुलगा आवडेल कोणालाही. स्ट्रॅटेजी आहे माझी. आणि वाईट सवय एखादी म्हणजे वाईट म्हणशील तर त्याला जी वाटलं ते तंद्री मी त्याची हे करते. तंद्री असणं, आता मी जर इतकी बडबड करते बाजूला तर मला ती वाईट सवयच वाटणार ना त्याची, ती एक आहे. आणि दुसरं म्हणजे खूप शांत असतो. नाही, चिडचिड खूप करतो तो. कोणती असा चिडतो, पॅनिक होतो. ड्राईव्ह करताना तर खूप. हॅलो येत. वाईट सवय म्हणशील तर तो चिडचिड खूप करतो लवकर. असा म्हणजे ड्राईव्ह करताना पटकन राग येतो की अरे काय म्हणजे खूप लगेच रिॲक्ट करतो. तर ते मला असं वाटतं की त्याला शांत करण्यातच मला खूप वेळ जातो माझा. ती एकच गोष्ट आहे, बाकी असं काही नाही. ओके. सो समीर, तुझं तर सुंदरा मनामध्ये भरली म्हणू नका, नेटफ्लिक्स वरची क्लास ऑफ 83 म्हणू नका, किंवा आता फिरस्त्या 11 देशातून त्याला पुरस्कार मिळाले. 101 तुझं सगळं काम एकदम अफलातून चाललंय, तुफान करतोस तू. अशा वेळी ह्या सगळ्याकडे बघताना तुमच्या दोघांना कसं वाटतं, आणि बायको म्हणून तुला कसं वाटतं? मला खूप छान वाटलं होतं. म्हणजे मी तुला म्हटलं तसं की ती फारसं कुठल्याही कामाचं कौतुक करत नाही, किंवा कौतुक म्हणण्यापेक्षा की असं फार चढवत नाही झाडावर की हा ठीक केलं तुम्ही, की अगदी काय फार ग्रेट नाहीये, म्हणजे असं ते एक असतो. पण जेव्हा क्लास ऑफ 83चा माझा ट्रेलर लॉन्च झालेला होता, तर त्यावेळेला आय सॉ हर क्राईंग. सो मला ते खूप छान वाटतं की तिला रडू आलं होतं ते बघून की, आणि तिला खूप छान वाटलं की यू आर डुईंग गुड. तेव्हा पहिल्यांदा ती मला असं म्हणाली होती की अरे येस यू आर डुईंग गुड, कीप इट अप. ट्रेलर मध्ये मला खूप जास्त आवडला होता तो ट्रेलर त्यावेळेला. आणि ऑफकोर्स लॉंग वे टू गो, म्हणजे ह्याच्यापेक्षा मला भरपूर त्याला छान प्रोजेक्ट मध्ये बघायचं आहे आणि तो करणार आहे, हे पण नक्कीच कॉन्फिडन्स आहे मला. त्यामुळे बघू, आतापर्यंत ते तर छानच, म्हणजे आय फील प्राऊड ऑफ हिम. नक्कीच. पण तुमच्या या गोड लव्ह स्टोरी मध्ये आता 3री पाहुणी आली आहे, तुमची मुलगी. कसं लाईफ चेंज झालंय आई वडील बनल्यानंतर? खूप चेंज होतं यार, खूप चेंज होतं. म्हणजे काय मला कळत नाही.
म्हणजे मी कधीही एवढा काय म्हणतो की ही मला म्हणाली म्हणजे शेवटी की तू जरा ओव्हर सेन्सिटिव्ह झालायस असं नाही का वाटत तुला. तर म्हटलं हो, मला पटकन असं काही म्हणजे एखाद्या वेळेला हे माझ्या बाबतीत झालं तर मला काही वाटणार नाही, पण तिचा मध्यंतरी आता ती 6-6.5 महिन्याची झाली, 7 महिन्याची होईल. तर ते बसण्याचे प्रयत्न असतात, हे असतात, त्यामध्ये तिचा तोल गेला, मग बऱ्याच वेळेला नारळ फुटतो. तर ते एकदा माझ्या समोर झालं. हे यांना नेहमीच होतं, कारण मी मध्ये शूट मध्ये होतो, मी मधले 70-75 दिवस मी घरी नव्हतो. तर मध्ये जेव्हा एकदा सुट्टी होती म्हणून मी आलो होतो, तेव्हा मी ते पहिल्यांदा बघितलं आणि मला दरदरून घाम फुटला होता. म्हणजे लिटरली मी घाम फुटला आणि पॅनिक की अरे लागलंय, तिचा ती श्वास रोखून रडतीये वगैरे हे सगळं. आणि हे सगळे चिल होते, म्हणजे ही हिची आई आणि सगळे ते असे चिल होते की हे रेग्युलर आहे, हे रोजचं असल्यासारखे की अरे हा ठीक आहे, पडली का, बर चला. आणि माझं असं कसं काय आता ती पडली आहे आणि असं ते सगळं. त्यामुळे ते खूपच चेंज होतो हे डेफिनेटली. इट्स अ गुड फिलिंग. आणि मी पुन्हा एकदा क्रेडिट हिलाच देईन, कारण मी बघ आत्ताच सुद्धा फेज मध्ये मी 70-75 दिवस मी बाहेर होतो, ऍब्सोल्युटली झिरो कॉन्ट्रीब्युट केलाय म्हणायला हरकत नाही मी या सगळ्यामध्ये, जी की गरज असते. पण हॅट्स ऑफ टू हर की तिनं हे सगळं, हे सुद्धा सगळं तिने निभावून नेलंय. त्यामुळे छान फिलिंग आहे. आणि आता मी पुन्हा घरी आलोय त्यामुळे अजून छान फिलिंग आहे. आता सगळी ड्युटी समीर करतोय तिची, कसं चालतंय? काही ड्युटी वाटून घेतल्या असतील ना, कसं चाललंय? मी करतो भरपूर. तिला खेळवायचं, तिला आता खाऊ घालायचं, त्याला फार ते असं गोड वाटतंय आता की गंमत वाटते त्याला. आणि त्याने खूप दिवसांनी पाहिलं, त्यामुळे खूप चेंज दिसतोय त्याला त्याच्यामध्ये. आणि तो म्हणाला तसं खूप जास्त असा सेन्सिटिव्ह आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह बाबा झालाय तो. मला वाटलं नव्हतं समीर असा पण होऊ शकतो कधी. खूप जास्त तिच्या बाबतीत म्हणजे नाही हिचं नको. आणि तू बघितलं असशील सोशल मीडियावर फोटोज बिलकुल नाही अजिबात नाही. त्यामुळे तो असा ते छान आहे. अँड इट इज अ ब्लेसिंग. खूप गोड फिलिंग आहे ही. आणि खूप शिकवतात असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला जे सगळं वाटत असतं ना, ती एक्सप्रेशन्स किंवा त्या सगळ्या गोष्टी एखाद्याला बोलता आता ती फक्त प्रयत्न करते आ ऊ असं ते सगळं बोलणं चाललंय, पण ते सगळे भाव जे काही असतात ते बघण्यातच फार मजा आहे. की जे काही बोलायचं असतं ते चेहऱ्या थ्रू आणि डोळ्यातनच पोचतं. आणि इतक्या दिवसांनी हा आला तरी म्हणजे ओळख देणं त्याला, ती एक्सपेक्टेड नव्हतं आम्हाला की ती ओळखेल का काय असं. खूप दिवसांनी मध्ये समीरचा एक व्हिडिओ कॉल सुद्धा आमच्यापर्यंत आला होता. म्हणजे झालाय मुलीसोबत, लेकीसोबत व्हिडिओ कॉल झाला होता, त्याची बातमी आली होती. फार गोड असं फिलिंग होतं इतक्या दिवसांनी व्हिडिओ कॉलवरती लेकीला बघताना, तिच्याशी गप्पा मारताना. खूपच सुंदर. म्हणजे मला ना आमचं बोलणं व्हायचं की मी व्हिडिओ कॉलवरती तिच्याशी बोलायचो, तो एक आवाज ओळखीचा कदाचित थोडाफार असेल, मग मी काही गाणी रेकॉर्ड करून पाठवायचो तिच्यासाठी की ती ऐकत सवय लागावी की काहीतरी एक कानावर पडतंय बुवा असं काहीतरी. म्हणून म्हटलं की आपण हे काही गोष्टी करतो आपण या दरम्यान, तर मी त्या पाठवायचो. तर ना तो एक कनेक्ट किती स्ट्रॉंग असतो असं मला खरंच फील झालं. म्हणजे माझे गुरु ज्यांच्याकडे मी गाणं शिकायचो ते मला कायम म्हणायचे, ते स्वतः जन्मतः अंध होते. म्हणजे त्यांना दिसायचं नाही, दृष्टी नव्हती, जन्मतः अंध होते. पण म्युझिक हा काय म्हणतो ना आपण की तो इतके शार्प कान होते आणि त्या सगळ्या. तर म्युझिकची पॉवर तेव्हा ते मला म्हणाले की ही एक गोष्ट अशी आहे ना की ज्याला तुम्हाला काहीच लागत नाही. म्हणजे ते तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट करू शकतं कुणाशीही आणि डायरेक्ट कनेक्शन तोडू शकतं कशाशीही. सो ही गोष्ट मला खूप आत्ता जाणवली. कारण मी तसं बघायला गेलं तर आपल्या व्हिडिओ कॉलवरतीचं बोलणं हे काय फारसं बोलणं नाही म्हणतायत, पण ती जी गाणी असतील किंवा हे असतील तर ते आता मी परत भेटल्यानंतर फिजिकली मी जेव्हा आहे इथे तेव्हा सुद्धा जेव्हा मी ती म्हणतो त्यावेळेला ते ती चमक दिसते मला डोळ्यात की अरे मी हे ऐकलंय कुठेतरी आणि अरे हा तोच आवाज आहे. सो हे खूप कमाल आहे. आणि मला माझ्या गुरूंची आठवण झाली. मी हिला म्हटलं सुद्धा की यार खरंच आहे, म्हणजे ही गोष्ट कमालीची आहे की बियॉन्ड वर्ड्स, बियॉन्ड इमोशन्स आणि सगळ्याच्या वर एक वेगळं कनेक्ट करणारी गोष्ट आहे आणि इट इज ब्युटिफुल. तुमच्या या लव्ह स्टोरी विषयी मी आता खूप गप्पा मारल्या, खूप छान आहे तुमची लव्ह स्टोरी. पण आता मी काही प्रश्न विचारणार, एक गेम खेळूया छोटासा ज्याचं नाव आहे ही ऑर शी. सो माझे काही प्रश्न आहेत, कोण काय करतंय ते फक्त पॉइंट आउट करून सांगायचंय. ओके. पहिला, फोटो ऍडिक्ट कोण आहे? फोटो काढायला कोणाला जास्त आवडतं?
ओके. कोणाला पटकन राग येतो? मला. ओके. कोण छान स्वयंपाक करतं? मी टेस्टी मी कमी करतो, म्हणजे मला फार पदार्थ येत नाही, पण जे नाही तू उत्तमच करतेस, पण एक काय म्हणतो ना +1 असं एक चव असते काही गोष्ट नाही. नाही छान करतो, पण ती फ्रिक्वेन्सी पण इम्पॉर्टंट आहे ना, किती वेळा करतो ते इम्पॉर्टंट. हा ते आहे, फ्रिक्वेन्सी सोड, पण चवीचं काय म्हणशील +1 असते, जमतं काहीतरी एक. हा ओके. पण दोघंही छान करतात. दोघंही. हा दोघंही. नाही तर दोघंही. ओके. कोण फिटनेस कडे जास्त लक्ष देतो? कधी आता देते, पण हा म्हणजे आम्ही फिटनेस कडे म्हणशील तर तसं आहे की आम्ही बाहेरचं जंक फूड आणि हे आम्हाला दोघांनाही आवडत नाही. सेम आहे, आवडत नाही हे आहे. त्यामुळे आमचं त्या काही गोष्टी आहेत सिमिलर म्हणायला हरकत नाही. ठरवून डाएट वगैरे करत नाही आम्ही, पण आम्हाला नॉर्मल असं साधं जेवणच आवडतं दोघांना. नेक्स्ट, कोण जास्त शॉपिंग करतं? दाही बोट. 10 बोटं दाखवू शकतो मी हिच्याकडे. ओके. कोण पहिले सॉरी म्हणतं? तीच म्हणते. नाही तू पण म्हणतोस. चालेल मी म्हणतो. जनरली चूक त्याची असते त्यामुळे. दॅट वॉज सो रूड. ओके. आमचं ऍक्च्युली सॉरी म्हणणं होत नाही. आता रिसेंटलीच आमचं झालं होतं असं की भांडण झालं नाही, आता मी बोलणार नाही वगैरे असं होतं आमचं. पण मग ठीक आहे, थोड्या वेळाने कालची मूवी बघायची का, चल बघूया तसं, म्हणजे ते सॉरी वरती नाही विसरून जातो. ओके. नेक्स्ट, इमोशनल कोण आहे? ही आहे. ओके. म्हणजे मी पण आहे, पण हिचं म्हणजे ते मी जे लतिकाला म्हणतो ना सिरियल मध्ये सुद्धा की काय, किंवा माझ्या आईला म्हणतो की ते नळ सोडलेलेच असतात सतत डोळ्यातले, तसा थोडासा प्रकार आहे. निघून जात ना, आहे ते सतत टॅप ओपन असते, त्यामुळे थोडं झालं की टपाट. नेक्स्ट, घर स्वच्छच हवं हा हट्ट कोणाचा असतो? माझा. नाही मी पसारा करतो. ओके. सोशल मीडियावर कोण जास्त असतं? मी. आजकाल असतो. आधी. लास्ट, कोण खूप बडबड करतं? आणि तो ऐकत नाही. अच्छा. ओके. सो हा एक गेम होता. माझ्याकडे अजून एक गेम आहे. जसं मी मगाशी पण म्हणाले की तुम्ही खूप वर्ष झाली एकमेकांना ओळखताय, पण किती चांगले ओळखताय हे आता मला कळेल. माझे आजच काही प्रश्न आहे. वॉर्डरोब मध्ये दोघांच्याही कोणत्या रंगाचे कपडे जास्त असतात? तू समीरचं सांग आणि तू अनुजाचं सांग. समीरचे ग्रे आणि ब्लू. बरोबर आहे समीर? करेक्ट. आणि तिचं? आणि हो बघ, तिनेच उत्तर दिलं. शॉपिंगची खूप आवड असल्यामुळे मगाशी तुझा जो प्रश्न होता की कोण खूप शॉपिंग करतं, सो ते, आणि ती म्हणाली माझे सगळेच आहेत, त्यामुळे करेक्ट आहे, सगळेच रंग असतात. पण त्यातल्या त्यात व्हाईट, पिंक किंवा त्याला त्याचे वेगवेगळे कलर आहेत, त्याला मी सगळ्याला लाल, पिवळा असं ते एक माझी ठरलेलं आहे. मुलं आम्हाला कलरचं फार कळत नाही की पिकॉक ग्रीन काय आणि ते अजून मजेंटा बिजेंटा काय कळत नाही. आमच्यासाठी ते जांभळं, निळं आणि पिवळं असं असतं, त्यामुळे ते मी तसेच रंग सांगतो तिला. तो हे काही असतात तिच्या ह्याच्यामध्ये. ओके. दोघांची बेस्ट फ्रेंडची नावं? अनुजाची बेस्ट फ्रेंड, समीरची बेस्ट फ्रेंड किंवा समीरचा बेस्ट फ्रेंड? हिच्या बेस्ट फ्रेंडचं नाव श्वेता, आणि म्हणजे बऱ्याच आहेत तशा, पण त्यातल्या त्यात म्हणशील तर श्वेता. आणि ह्याचं मग देवव्रत. ओके. नेक्स्ट, दोघांचे आवडता पदार्थ? आवडता पदार्थ
हिचा आवडता पदार्थ शिरा. बरोबर आहे. समीरला नॉनव्हेज खूप आवडतं, घरी बनवलेलं. ओके. नेक्स्ट, घराबाहेर पडताना फोन सोडून कोणती वस्तू नेहमी कॅरी केलीच जाते? फोन आणि वॉलेट वगैरे सोडून. तिची पर्स असते, स्टोल असतो. आत्ता तर तिची बॅग असते, बेबीची बॅग असते, म्हणजे आणि ती मलाच धरायची असते. ती गाडीपर्यंत घेऊन जायची, ते सगळं तिथं ठेवलेलं वगैरे ती असते सध्या. पण बाकी वेळेला पर्स आणि ते सगळं ते सतत असतच. म्हणजे आधी मॉलमध्ये गेल्यानंतर आधी आम्ही तिकडे जायचं, वॉशरूमला जायचं, तिथे छान ती पुन्हा एकदा ते सगळं बघणार गाडीतनं गेलं तरी सुद्धा. आणि मी आपला भटकत असतो कुठेतरी की अरे आता कधी ये लवकर, आता काय, आता मॉलमध्ये कोण आपल्याला बघणार आहे, सोड ना, आपण कशासाठी आलोय. नाही, ह्याला सवय ती सारखी आरशामध्ये बघायची. मी घरी बघतो किंवा असं, पण मॉलमध्ये असतातच ना आरसे, ते मी कुठेही बघतो. सिग्नलला बाजूच्या गाडीतही बघतो. सिग्नलला थांबल्याच्या बाजूच्या. ओके. असं कधी झालंय का तिकडच्या गाडीतून कोणतरी काच खाली केली पटकन? त्याला दिसतंय ना तू काय बघतोस. हे होतं थोडस. ओके. तू त्याच्याच बद्दल सांग ना, कोणती वस्तू कॅरी करतो? वॉलेट, फोन, वॉलेट आणि गाडीची. ओके. दोघांचे आवडता हिरो किंवा हिरोईन? त्याचं हिरो इरफान. ओके. आणि तिचा आवडता ऋतिक रोशन. बरोबर आहे. दिसायला आवडतो. आणि तो आता नवीन कोण आहे त्याचं नाव मी नाव विसरलोय, पण मला करेक्ट आहे ना, मी म्हणतोय तो कुठल्या त्या सिरीज मध्ये होता, तो त्याच्यामध्ये तो हे असतो, वेटर नसतो. आणि तेच ते एमिली इन पॅरिस मधला गॅब्रियल तो सध्याचा म्हणजे. आणि त्याच्यामध्ये तो शेफ आहे आणि हा सारखा तुझा तो वेटर, तो शेफ आहे आणि तो छान आहे. मी मला जो पण आवडेल त्याच्याबद्दल मत म्हणजे नाही, असं काही नाही, पण तो सध्याचा आहे तिचा. ओके. दोघांचे आवडतं सॉंग्स मला वाटतं हिला थोडीशी ढिंच्याक गाणी आवडतात, कारण हिला डान्स आवडतो मुळात, सो ती करते तुला. आणि त्यामुळे तिला डान्स बीट्स वाली जी कुठली गाणी असतात ती सगळी तिला आवडतात. म्हणजे कुठली सध्याचे बादशाह पासून सगळी बीट्स वाली त्याची तरच. सो ती सगळी आवडतात बीट्स वाली. आणि आता माझी त्याला सायलेंट आवडतात. तू नोटीस केलं असेल सर, पण तू ते असे लव्ह सॉंग्स आणि अरिजित सिंग किंवा क्लासिकल आहे. ओके. पहिल्यांदा कुठे फिरायला गेलेला आणि फिरण्याची आवडती ठिकाणं कोणती? बघ आता पहिल्यांदा फिरायला म्हणजे आम्ही म्हणजे जेव्हा रिलेशन मध्ये होतो किंवा त्या दिवशी हे, तर मला आठवते पहिल्यांदा फिरायला म्हटलं तर आम्ही गुडलकलाच गेलो पुण्याला. आणि तिथून मग, कारण मी म्हटलं ना 7च्या आत घरात कार्यक्रम असल्यामुळे फार काहीच व्हायचं नाही रे, काही घडायचंच नाही, त्यामुळे तिथे गेलो होतो. आणि काय विचारलंस पहिल्यांदा? आवडतं ठिकाण, तिचं फिरण्याचं आवडतं ठिकाण. तिचं फिरण्याचं आवडतं, तिला शांत प्लेसेस आवडतात, म्हणजे जिथे कुठली म्हणजे असं स्पेसिफिक एखादी नाहीये, पण बीचेस असतील, माउंटन्स असतील, जिथे खूप गर्दी नाहीये तसं कुठलंही ठिकाण. म्हणजे अगदी आता इथली नाशिकमध्ये आम्ही आहोत, तर नाशिकच्या जवळची एखादी टेकडी आहे की जिथे शांतपणा आहे, छान बसायला आहे, फारसं हे नाहीये, असं कुठलंही ठिकाण तिला ग्रीनरी आणि हे सिनिक असे प्लेसेस खूप आवडतात तिला. आणि ह्याला त्याचंही सेम आहे. असं गर्दीवाल्या ठिकाणी नाही आवडत. आणि मला फिरायला म्हणजे तर मला ना मॉल्स मध्ये जायला फार आवडायचं, आता ते काही शक्य होत नाही सध्या, लवकरच होईल. आणि ते त्याला बिलकुल आवडत नाही. शॉपिंग वगैरे बिलकुल आवडतच नाही.
ते हॉस्टेलला असल्यापासून ते हेच आहेत ना, की राहायचं आहे बघ. मुलांची एकतर कपडे खरेदी म्हणजे काय असतं, तुमचा वाढदिवस, दिवाळी आणि हे, त्यामुळे तेव्हा जायचं, जे काही असेल ते खूप वर्षाचं घेऊन यायचं. एकदाच घेऊन येणार. आज गेलोय जरा, आज वेगळं काहीतरी कलेक्शन घेऊन येऊ, परत 2 दिवसांनी जाऊ. पेशन्सच नाहीये एवढा. एकदाच जा. मुलींना असतात ना ऑप्शन तेवढे, त्यांच्याकडे नसतात, त्याला आपण काय करणार. आणि आता तर अजून एक मुलगीच आली आहे घरी, त्यामुळे अजून होणार आहे ते. त्यामुळे ती खूप मी खूप खुश आहे आणि मी पण खुश आहे. मला मुलगी हवीच होती, त्यामुळे आता तर मज्जा. मजा. सो खूप भारी वाटलं. पण जाता आता मला समीर तुझ्याकडनं एक गाणं ऐकायचंय, अनुजासाठी आणि तुझ्या मुलीसाठी डेडिकेट करा. कोणतं गाणं गाशील? आता तू डेडिकेट म्हणालीस तर हे कॉलेजला असताना मी स्वतः कंपोज केलेलं होतं हे गाणं, आणि हिचा वाढदिवस होता. तर त्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही ते प्रॉपर दिलेलं होतं. मी म्युझिक ग्रुप आणि आमचं सगळं होतंच. तर माझा जो ती म्हणाली बेस्ट फ्रेंड होता, तर मी त्याला सांगितलं की अरे असं असं काहीतरी आणि मला तिला द्यायचं आहे, तर काहीतरी लिही. मला काही लिहिता फारसं येत नाही, तर तू काहीतरी ते लिही, मी कंपोज करेन ते सगळं. सो ते गाणं मला इथे पुन्हा एकदा डेडिकेट करायला आवडेल, हिला सुद्धा आणि टोटोला सुद्धा. तर येस. यूं तो जिंदगी शुरू सी है, फिर भी क्यों खोई सी है. यूं तो जिंदगी शुरू सी है, फिर भी क्यों खोई सी है. अरमानों के साथ उड़ता चला, जिंदगी के ख्वाब बुनता चला. अरमानों के साथ उड़ता चला, जिंदगी के ख्वाब बुनता चला. जिंदगी तो मेरी तुमसे ही है, ये जिंदगी तो मेरी तुमसे ही है. ओ, 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 फूलों से भंवरों से मैं पूछता हूँ, सितारों से मिलना कभी सोचता हूँ, दिल की धड़कन में अब तो मेरी वो परी क्यों गुनगुना. दिल की धड़कन में अब तो मेरी वो परी क्यों मुस्कुरा. यूं तो जिंदगी शुरू सी है, फिर भी तुम खोई सी. थँक्यू. वाव, खूप मस्त, खूप मस्त. आणि तुमच्या दोघांची जोडी पण खूप कमाल आहे, आणि तुमची आता मुलगी पण आली, तर खूप मस्त फॅमिली बनली आहे तुमची. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्यासोबत या सेगमेंट मध्ये आलात. थँक्यू. मला खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच पूजा. खूप मजा आली. आणि राईट, आणि पहिल्यांदा मला वाटतं ही कुठला तरी इंटरव्ह्यू करत असेल असा, त्यामुळे थँक्स टू यू. थँक्यू सो मच. स्टे हेल्दी, आणि आपण लवकरच भेटू परत एकदा. येस, नक्की. बाय. टेक केअर पूजा. टेक केअर. बाय.